संयोजक जे माझे सपोर्टर म्हणून माझ्याबरोबर जुळणार आहेत बालू सनगरे सर, आणि एक चांगलं क्रिकेट भेटणार आहे बघायला. तर कुठेच जाऊ नका, तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला मानाची स्पर्धा, सोबी मानाची स्पर्धा आलेली आहे. बिलकुल सही का आपने राकेश सर, प्रदीप सर, एक गोष्ट ऐकून घ्या. बघा इथे जे पाटील सर बसलेत ऑपरेटर म्हणून, ते टाइम लावणार आहेत. जसा चेंडू पडेल तिथून पहिला चेंडू स्टार्ट जसं टाकलं जाईल टाइम स्टार्ट होणार आणि 25 मिनिटं दिलं जाणार आहेत. मी फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून 25 मिनिटं नाही सांगितलंय, स्ट्रिक्टली वॉर्न करतोय. प्रत्येक संघाला ह्या गोष्टीची भांग ठेवा, वेळेचं बंधन आहे. हेलो, देखिए मैच शुरू भी नहीं हुई है और हमारे रियान भाई इन्फिनिटी मोटर्स के मालक, इनकी तरफ से इस टूर्नामेंट की पहली ओवर की पहली गेंद पर अगर 6 आता है तो 500 रुपए का इनाम. क्या बात है, कदरदान हो तो रियान भाई जैसा मानना पड़ेगा. हेलो जी हाँ, फिर एक बार ले चलते हैं टेनिस क्रिकेट की दुनिया में एक बेहतरीन टूर्नामेंट की तरफ. दोस्ती चषक 2023 और दूसरे सीजन का पहले दिन का पहला मैच. एक तरफ है, आप देख सकते हो, सीआई स्पोर्ट दापोली, जिन्होंने मुकाबले का टॉस जीतकर बैटिंग का फैसला लिया है. और दूसरी तरफ देखा जाए तो आरएस 2020 स्पोर्ट्स खेड़, ये दो टीमों के बीच में एक बेहतरीन बैटल देखने मिलेगा. 5 ओवर का मुकाबला है. टूर्नामेंट की शुरुआत हो चुकी है. टूर्नामेंट की शुरुआत में अपने आगाज में करना चाहता हूं अपना अंदाज. बालू सर, आपके साथ में मैं जुड़ चुका हूं, मुझे आज फिर एक बार आपके साथ स्टेज शेयर करने का मौका मिलेगा. जरूर मैं कहना चाहूंगा, जी हाँ, खेल शुरू होने वाला है. दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर. चेतन बॉलिंग पर खेल की शुरुआत. चेतन ने पहली गेंद देखिए जरूर जड़ में की थी. बैट्समैन ने ऑफ ड्राइव खेलते हुए खेल दिया था मिड ऑफ की क्षेत्र में. 1 रन के साथ यहाँ पर जिस तरीके से खाता खुल चुका है, 1 रन की कीमत बहुत ज्यादा होती है. जी हाँ, 1 साल का इंतजार करना पड़ा. यानी इस टूर्नामेंट के ताल्लुक से अगर कहूं तो बालू सर 1.26 ईयर का इंतजार करना पड़ा. 459 दिनों का इंतजार करना पड़ा. बारी बारी से सब चीजों का जिक्र होगा, लेकिन इस बार देखिए फिर एक बार मैदान में हुआ है. इस गेंद पर घनाघाती प्रहार, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए दनाती हुई, साथ में नो बॉल भी लीजिए. हाँ, क्या बात है.
पहली ओवर जारी, पहली ओवर की दूसरी गेंद मानो नो बॉल, वेस्ट लाइन के ऊपर थी। राकेश मोरे सर और प्रदीप सर का इशारा कि ये गेंद पर मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार। आता हुआ चौकार, क्या बात है, स्वैग से करेंगे स्वागत, चौके से स्वागत किया है, क्या बात है, बहुत ही अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ। आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल, यस, ज्या पद्धतीने देखिए फ्री हिट की गेंद पर बैट्समैन ने सेंसिबल स्ट्रोक खेला, बैकलीप को नीचे रखते हुए स्ट्राइक को रोटेट किया, सिंगल के साथ स्कोर को बढ़ाया। गेंदें हो चुकी इस ओवर की 3, टीम का स्कोर हो चुका है अब यहां से 2 गेंदें और 7 रन। एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ। आहा, ये देखिए फर्नीचर डिस्ट्रॉय, अराउंड द लेग खेलने की कोशिश की, पीछे से डंडा उखाड़ दिया, बैट्समैन के पूरे इरादों पर पानी फेर दिया और सुमित जामदार को वापस लौटना पड़ेगा। क्या बात है, क्या गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, मानना पड़ेगा चेतन को, जो टीम के कैप्टन है। टीम की जिम्मेदारी वाली गेंदबाजी उनकी तरफ से देखने मिली। वाह, पावर प्ले की पहली ओवर में उन्होंने बैट्समैन के पूरे इरादों पर पानी फेर दिया। ये देखिए अराउंड द लेग, पीछे का दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई, फर्नीचर पूरा डिस्ट्रॉय, तहस नहस। होय प्रसाद सर, प्रतीक्षा तुमच्या आमच्या सर्वांची संपलेली आहे। 1.26 वर्ष थांबावं लागलं। जर दिवसांचा विचार केला तर 459 दिवस आम्हाला थांबावे लागले। जर महिन्याचा विचार केला तर 15.30 एवढं वेळ थांबावं लागला। जर आठवड्यांचा विचार केला तर 65.57 या आठवड्यापर्यंत थांबावा लागला। यस, 2 रनची पेनल्टी, यस, बॅट्समॅननी उशिरा केलंय, उशीर लावलाय, म्हणूनच हे पेनल्टी लागली आहे। बघा क्रिकेटमध्ये पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये पेनल्टीलाइज केलं गेलं। बघा तुम्ही क्रिकेटमध्ये शिस्त बाळगणार नाही तर तुम्हाला पेनल्टीलाइज केलं गेलं। प्रसाद सर, हे काय फॉर्मॅलिटी म्हणून सांगितलं गेलेलं नाहीये, जे काय आहे ते रिअल क्रिकेटच होणार आहे मैदानात आणि वेळेचं बंधन आहे। जर तुम्ही या क्रिकेटमध्ये जर वेळेनुसार नाही चाललात तर नक्कीच पेनल्टीलाइज केलं जाईल। और ये देखिए फिर एक बार इनफील्ड के ऊपर से सीधा तीर के मानिन गेंद सीधी चली गई बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का इशारा, जी हाँ, इस गेंद पर षटकार, सिक्सर, क्या बात है, बिल्कुल कमाल का स्ट्रोक था, जूसी आफोली में बना के बैट्समैन ने खेल दिया। लेकिन ये ऐसा है ना, षटक संपल्यानंतर बाळू सर मी तुमच्याकडे येणार आहे आणि प्रसाद भाई तुमच्याकडे सुद्धा येणार आहे, कारण कि आपको पता ही है मैं बात अधूरी रखना पसंद नहीं करता हूं। टूर्नामेंट के ताल्लुक से कहूं तो प्रसाद सर इस मैच के अंदर टीम का स्कोर 13 पर जा पहुंचा है। अब ये बैट्समैन कह रहा है कि गेम 13 नहीं, गेम मेरा है, क्योंकि शुभम अच्छे लय में नजर आ रहा है। चेतन की अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट से, आहा, ये देखिए सेंसिबल स्ट्रोक कलाइयों के जरिए इस गेंद पर स्ट्राइक को रोटेट किया और 1 रन बना लिया। टीम का स्कोर 14 पर जा पहुंचा है, 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। पहली पावर प्ले की ओवर का अभी भी एक गेंद आना बाकी है। विट्स एक्सेलेंसी एंड की तरफ से आप देख सकते हो, जो सामने का एंड है उस एंड से बॉलिंग पर चेतन सर। हाँ, इस गेंद पर भी देखिए बैट्समैन ने सूझबूझ वाला क्रिकेट खेला और एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर नजर आता हुआ। देखिए 1 ओवर का खेल खत्म, टीम का स्कोर 1 ओवर की समाप्ति के बाद 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 15 लॉस ऑफ 1 विकेट। बालू सर, कुठेतरी प्रत्येकानं या गोष्टीचा विचार पडला होता की दोस्ती चषक होईल की नाही होणार। कोणी कोणी तर ट्रोल करत होता, कुठे ना कुठे मोजमबाई ट्रोल करत होते, प्रत्येक व्यक्ती म्हणून नव्हे तर कुठेतरी कुणाला तरी त्या गोष्टीचा खंत होती किंवा कुणाला या स्पर्धेमध्ये होईल की नाही होईल हा प्रश्न पडला होता। परंतु या तमाम आयोजकांनी आणि रखांगे ब्रदर्सनी आज या स्पर्धेसाठी आपलं तन मन धन सर्व लावलं आणि ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आणली। म्हणूनच काय मी म्हटलं ना की 1.26 वर्षाचा विचार करावा लागला, 459 दिवसाचा विचार करावा लागला, 15.30
महिन्यांचा विचार करावा लागला, 65.57 आठवडे तासांचा विचार करायला लागला तर 1,10,016 मिनिटांचा विचार केला तर 66,09,60 आणि सेकंदांचा विचार केला तर 3,96,57,600 सेकंदाचा विचार करावा लागला. आणि होय मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वांची प्रतीक्षा संपली, म्हणूनच तुमच्या आमच्या सर्वांना ही भेट देण्यासाठी स्पर्धा आली दोस्ती चषक म्हणून. तर नक्कीच आता दुसऱ्या ओव्हरमध्ये मी नक्कीच बालू सरांसरे जुळणार आहे. हॅलो, थँक्यू इमाद. दोस्ती चषक 2023 अर्थातच पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली एक महत्वपूर्ण स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये प्रेम आहे, दोस्ती आहे, मित्रत्वाचं नातं जोडणारी आणि खेळ भावना सांगणारी स्पर्धा अर्थातच या तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सुरू झाली. खरं तर ऐतिहासिक मैदान आहे. वेळ वेळेकडे लक्ष असेल, लक्षात घ्या, वेळ फार महत्वाचा असतो जीवनामध्ये, खेळामध्ये, जिथे पण जातो प्रवासामध्ये मित्रांनो, वेळ फार महत्वाचा आहे. चला, वेळेनुसार चला, टाइम इज मनी असं म्हणतात आणि त्याला फार मोठी किंमत आहे. चला, दुसरं षटक या ठिकाणी चालू होईल. दुसरं षटक घेतले का गोलंदाज महेश मर्चंडेच्या हातामध्ये. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पहा, घुटना टेकला होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तत्पूर्वी मात्र चेंडू निसटून गेला स्ट्रेककडे. आणि पंच या ठिकाणी जर पंचांचा विचार केला मात्र एक चांगलं पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच स्ट्राईक पंच आपण पाहतोय प्रदीप शिंदे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं आपल्या डान्सिंगने. ते डान्सिंग अंपायर प्रदीप शिंदे. यावेळेस पहा, अंधाधुंदी फायर, खराब शॉट सिलेक्शन. चेंडू पाहिला नाही, फक्त डोळे बंद केले आणि बॅट हातात आहे ती फिरवण्याचं काम इथे अक्षयने केलंय. चेंडू गेलाय स्ट्रक्चर ग्लोव्ज मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि अर्थात निर्धाव चेंडू फार किमती असतो. टेनिस विश्वास जर विचार केला ना, निर्धाव चेंडूला खूप मोठी किंमत आहे. आज तुम्ही विकेट काढण्यापेक्षा जास्तीत जास्त चेंडू जर निर्धाव फेकलेत ना तर षटकं फटाफट संपतात. आज षटकं किती आहेत? 5-4 षटकांचा खेळ आला आणि त्यामध्ये निर्धाव चेंडू फार किमतीदार ठरला. तो चेंडू फेकला महेशने आणि अक्षयने मात्र चूक केली. चेंडू निर्धाव इथे लिहिला गेला. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश मर्चंडे, राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र पहा, जो याच्या आधी प्रयत्न केला होता तोच प्रयत्न इथे केलाय, परंतु इथे चूक केली गोलंदाजाने. चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर. दणदणीत खणखणी षटकार अक्षयच्या बॅट मधून सुंदर षटकार पाहायला मिळाला आणि अर्थातच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, जे उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळाला. आणि अर्थात पहिलं षटक आपण पाहिलं या मॅच मध्ये. अर्थात या स्पर्धेला किती वेळ लागला, काही अडचणी आल्या, या इमादने तुमच्या समोर मांडलेल्याच आहेत. कारण खूप आव्हानं उभी राहिली ही स्पर्धा येण्यामागे. कारण ही स्पर्धा मित्रांची आहे, दोस्ती आहे आणि अर्थात रखंगे कंपनीची ही मोठी स्पर्धा सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा आली आणि त्याचा आनंद लुटतो यावेळेस अक्षय. इथे मात्र तुटून पडला. सलग दुसरा चेंडूवर एक मोठा फटका आलाय आणि आता मात्र पंच सांगतील आहे चेंडू गेला सीमारेषे बाहेर. पार्किंग लॉट मध्ये डिपॉझिट केला अक्षयने. 2 चेंडू 2 षटकार. चूक केली होती याच्या आधी आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर अक्षयने एक खराब शॉट सिलेक्शन निवडलं होतं, परंतु त्यानंतर मात्र महेशवरती तुटून पडला आणि सलग 2 चेंडू सीमारेषवर पाठवले. धावसंख्या झपाझप पुढे चालली. धावसंख्या जाऊन पोहोचली 28-28. लॉस ऑफ 1 विकेट. फर्ग्युसन सेकंड ओव्हर. दुसरं षटक यावेळेस महेश मर्चंडे हाताळत असताना त्याच्यावर मात्र हल्ला चढवला आहे ते अक्षयने. अक्षयचा विचार केला, एक चांगली फलंदाजी करतोय. त्याची जर बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर अतिशय मजबूत सृष्टी त्याला लाभले आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे उठवताना दिसतो. या अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये दोस्ती चषक 2023 ची ही देखणी स्पर्धा मित्र हो तुमच्या भेटीला आली, ज्याचा कालावधी किती लागला, किती सेकंद लागले, किती तास लागले, किती आठवडे लागले, किती महिने लागले आणि बरोबर 1 वर्षानंतर तुमच्या भेटीला रखंगे कंपनी एक शानदार स्पर्धा घेऊन आली. यावेळेस पहा, जे चांगली पद्धत फलंदाजी करत होता आता मात्र एक अतिरेकपणा केला अक्षयने. एक पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन त्याने निवडला होता आणि अर्थात तिथे तो फसला. चेंडू गेला स्ट्रक्चर ग्लोव्ज मध्ये. काही निश्चित तिथे गोलंदाजीने श्वास सोडला असेल, कारण याच्या आधी 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळल्यानंतर त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश. हो, यावेळेस स्लोवर चेंडू फेकला होता. जाणीवपूर्वक चेंडूची अंतिम क्षणी ही गती कमी केली होती आणि त्या चेंडूवर येण्याकरता खूप उशीर लावला क्षेत्ररक्षकाने.
आणि तत्पूर्वी मात्र अक्षयने सहजरित्या 2 धावा वसूल केल्या. 2 धाब्याने धावसंख्या पुढे पुढे चालली. दुसऱ्या षटकामध्ये जर आतापर्यंत पाहिलं तर एकूण 30 धावा या धावफलकावर लिहिल्या गेल्यात. अर्थात पहिल्या षटकामध्ये काय घडलंय सगळ्यांनी आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 9 चेंडू पाहायला मिळाला, फ्री हिट पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला, पेनल्टी पाहायला मिळाली. तर क्रिकेटचे अनेक रंग हे इथून पुढे आपल्याला अशाच प्रकारचे पाहायला मिळतील. क्रिकेट हा अनेक रंगाने ढंगाने भरलेला खेळ, याची कोणालाही व्याप्ती लिहिता आली नाही. यावेळेस पहा महेशने कमाल केली. ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू फेकला होता, त्याच्यावरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षयचा फसला. चेंडून बॅट चिकट घेतली आणि जाऊन स्थिरावला ॲस्ट्रिक्सच्या ग्लोव्ज मध्ये. अशा प्रकारे दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षयने इथे मात्र चूक केली. दुसरा विकेट इथे नोंदला गेला. अक्षयच्या रूपाने 30 धावा धावफलकावरती जमा झाल्या. 2 षटकं समाप्त झाली. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही जर पाहिलं तर 3 षटकं शिल्लक आहेत. एकूण 5 षटकाचा महत्वपूर्ण मॅच आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय. अर्थातच सियासफोर्ड दापोली हा फलंदाजी करणारा संघ, ज्याने टॉस जिंकला, फलंदाजीचा निर्णय घेतला होता अक्षयने. त्याने फलंदाजी चांगली केली होती. अर्थात चांगली सुरुवात त्याची म्हणता येईल, कारण इथून पुढे अजूनही 5 षटकं असताना त्याने मात्र मैदानात थांबणं फार गरजेचं होतं. ती मात्र होताना दिसत नाही. अक्षय बॅक टू द पॅव्हलियन पोहोचला आणि आता मात्र 2 विकेट ह्या दिसत आहेत आपल्याला धावफलकावरती. 30 धावा या धावफलकावरती आहेत. 15च्या सरासरीने इथे धावसंख्या पुढे चालले. अजूनही 3 षटकामध्ये काय होईल हे देखील आपल्या समोर येणं बाकी आहे. एकूण 5 षटकं फार महत्वाची असतात. टेनिस विश्वास जर विचार केला 5 षटकं आणि 5 षटकामध्ये एक टार्गेट, एक आव्हान उभं करावं लागतं. कारण आजकाल जर पाहिलं ना तर बरेच फलंदाज आज इन मध्ये खेळत असतात, कारण फलंदाजी एक चांगली फलंदाजी होते आणि त्यासमोर एक चांगलं आव्हान इथे उभा करावं लागेल सियासफोर्ड दापोली. काय करेल जाऊया तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ऐकूया. जोडले जातात पुन्हा एकदा मायक्रोफोनवर एक ज्यांचा बुलंद आवाज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये घुमतो. व्हॉइस ऑफ रायगड म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये टेनिस विश्वामध्ये जर आवाज कुणाचा जास्त घुमत असेल तो इमादबाईचा असेल, हे मान्य करावं लागेल. आम्ही जरी समालोचक असलो तरी आमचा विचार करता, इतर सगळ्या समालोचकांचा विचार करता इमादबाई हे कानाकोपऱ्यात. व्हॉइस ऑफ रायगड इमाद. जी हाँ सर, फिर एक बार मैच की तरफ बढ़ते हैं विद एक्सेलेंसी एंड की तरफ से राइट राउंड विकेट. यहाँ ये देखिए पहली गेंद आउट स्विंग होकर बाहर की तरफ निकल रही थी. कॉट बिहाइंड के रूप में पहला ब्रेक थ्रू इस गेंदबाज ने दिलाया. चूंकि ये तीसरा ब्रेक थ्रू होगा, लेकिन यहाँ पर देखिए मैच के अंदर ट्विस्ट आ गया है. जिस गति से बालू सर रन बन रहे थे, पहली ओवर में 15, दूसरी ओवर में 15, प्रोजेक्टिंग स्कोर ये बताया था प्रसाद सर कि इसी गति से रन बनते रहे तो 75 का भी आंकड़ा पार हो सकता है, 80 तक स्कोर जा सकता है. अब देखिए एक जिस तरीके से प्रोजेक्टिंग स्कोर आपके सामने कि 13.85 की औसत से रन बन रहे, करंट रन रेट 13.85, इस औसत से अगर रन बन रहा है तो फिर देखा जाए तो 80 से अब आंकड़ा थोड़ा सा नीचे की तरफ आ सकता है. लेकिन अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चल रहा है. कहां ना कहां दोस्ती चषक के इस आयोजकों का मानना यह था कि टूर्नामेंट के लिए चाहे हमें कुछ भी कहे जाए लोग, लेकिन हम किसी भी सूरत में इस टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए अपनी जी जान लगाएंगे. और बिल्कुल वही हुआ. बालू सर इस टूर्नामेंट को कलरफुल बनाने के लिए इन रखंगे ब्रदर्स ने जो मुहिम उठाई, और खास करके दापोली का क्रिकेट कैसा बड़ा हो जाए, दापोली में बड़े बड़े क्रिकेटर कैसे आ जाए और दापोली के देखने वालों का नजरिया कैसा बदल जाए, इसके लिए तमाम लोगों के लिए एक बेहतरीन टूर्नामेंट ऑर्गेनाइज करके लाई है. और आज का पहला दिन है, पहले दिन का पहला मैच. आप आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करता हूं और ले चलता हूं ग्राउंड के अंदर एक बेहतरीन मैच की तरफ. अगली गेंद, हाँ इस बार देखिए फिर एक बार स्विंग एंड मिस. क्या बात है, गेंद हल्की सी कट हुई थी. एक्शन रिप्ले में आप भी जरूर देखोगे. जैसा जैसा मैच बनते जाएगा बेहतर, वैसा आपको हर मैच के बिल्कुल मोमेंटम नजर आएंगे. जी हाँ, जिस तरीके से आप देख सकते हो, एक तरफ ऋषी और दूसरी तरफ विजय, दोन्ही नवीन फलंदाज आहेत. परंतु पाहूया काय होणार मैदानात. हा फिर एक बार स्लोवर वन, धीमी गति की गेंद, लेकिन इस बार बाहर. बैट्समैन ने बैट ग्राउंडिंग नहीं की थी. लगता हुआ सीआई स्पोर्ट को चौथा झटका. तू चल मैं आया, ये गाना बजता हुआ. क्या गेंदबाजी चल रही है मैदान के अंदर, मानना पड़ेगा इस गेंदबाज की. अब पूरी तरीके से नैया डूबती हुई नजर आ रही है. वाह, हे ऍक्शन रिप्ले पहा तुमच्या स्क्रीनवरती, तुमच्या हँडसेटवरती, की स्लोवर वन चेंडू होता, चेंडू आतमध्ये आणि बॅट बाहेरच्या बाजूला. तसंच काय घडलं, फलंदाज थोडंसं पॉपिंग क्रीज सोडून बाहेर गेला होता. म्हणूनच काय जेव्हा गोलंदाजाने जी गोलंदाजी केली,
आणि यष्टीरक्षकाने आपलं काम केलं, नक्कीच त्याच्यामध्ये यश भेटलं. आणि यश भेटण्यासाठी, यश मिळवण्यासाठी बालू सर, ना तुम आप एंड्रॉइड में ढूंढ सकते हो ना एप्पल में ढूंढ सकते हो, वो तो आपको मैदान में ही मिलेगा. टीम का स्कोर अब जाके रुका हुआ है 30 रन पर 4 विकेटें. ये अच्छे संकेत नहीं है सर, क्योंकि तीसरी ओवर की 3 गेंदों में 3 विकेट. ये देखिए आंकड़ा भी किस तरीके से बना हुआ है, W0W. वाओ, क्या बात है, 2 विकेट. स्कोर की अगर मैं बात करूं तो 30 पर रुका हुआ स्कोर है. ओमकार अपनी टीम के लिए तीसरा ओवर लेकर, खुद का पहला ओवर लेकर अब तक 3 गेंदें कर चुके हैं. मैंने कहा ना कि इन आयोजकों को ट्रोल किया गया कि टूर्नामेंट कैसे सक्सेसफुल होगी, टूर्नामेंट की डेट आगे बढ़ गई थी मुसैर भाई, लेकिन इन आयोजकों ने साबित किया कि हम क्या कर सकते हैं. वाह, फिर एक बार देखिए अच्छी गेंद, नफी तुली वाली गेंदबाजी, बैट्समैन को बांधे रखा है, पूरे इरादों पर पानी फेर दिया है. सीआई स्पोर्ट दापोली तालुके की एक अच्छी टीम में मानी जाती है, लेकिन आज इस टीम को जी हाँ दिक्कत में डाला है सर. क्लास लिया जा रहा है, 2 तालुके के बीच में बैटल है, एक तरफ खेड़ और दूसरी तरफ दापोली. 2 तालुके लेकिन एक ही जिला, रत्नागिरी जिले से बिलोंग करने वाले दोनों टीम आज दापोली के आजाद मैदान पर. हाँ, ये फुल टॉस गेंद थी, उसे खेल दिया ऑन साइड की रीजन में, गैप ढूंढा. इस गेंद पर गेंद दन 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 करती हुई सीधी सीमा रेखा के बाहर, बहुत तेजी के साथ, इतनी दूर गई है कि बाहर से गेंद को लाना पड़ेगा. बिल्कुल 30 सेकंड ज्यादा जाएंगे और इन 4 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 34-34. क्या बात है, अब प्रेशर थोड़ा सा रिलीज हो गया है. देखिए सर, एक्शन रिप्ले में ओवर फुल टॉस की गेंद थी, गैप ढूंढा, डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग, इन दोनों फील्डरों के बीच से गेंद चली गई दनदनाती हुई सीधी 4 रनों के लिए. फरार चौकार. देखिए सर, आपने बिल्कुल सही कहा, मैं आपकी बात से सहमत हूं कि जो बिंदी गेंदें होती है बालू सर, वो आपके टीम के लिए एक खुशी की बात लेकर आती है, क्योंकि गेंदबाजों के लिए एक मौका होता है. आज की तारीख में गेंदबाजों को इज्जत मिलना बहुत मुश्किल होती है, क्योंकि बैट्समैन छोटा फॉर्मेट और छोटे फॉर्मेट में अच्छी गेंदबाजी होनी चाहिए. देखिए फिर एक बार सही लाईन लेंथ पकड के गेंदबाजी की गई थी, अचूक टप्पा ज्याला म्हटलं जातो. सर, गोलंदाजीमध्ये कुठल्याही स्पॉटवरून हा चेंडू उचली घेताना दिसला आणि सरळ यष्टीरक्षकाचा हातात 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34. जर तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर 12 मॅन फक्त आत जाईल, त्याच्या व्यतिरिक्त कोणी जाणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि षटक संपल्यानंतरच जायचंय. बघा, देखिए सर, 3 ओवरों का खेल खत्म हो गया. एक पावर प्ले, मैंडेटरी पावर प्ले लिया गया, लेकिन बैटिंग पावर प्ले अब जाकर चौथी ओवर में लिया जा रहा है. 3 ओवरों में पावर प्ले, बैटिंग पावर प्ले नहीं लिया था. बिल्कुल क्रिकेट का, बिल्कुल क्वालिटी ऑफ क्रिकेट, प्योर क्रिकेट आपको दापोली के आजाद मैदान पर दोस्ती चषक के माध्यम से देखने मिल रहा है. आए हुए तमाम दापोली के खिलाड़ियों का भी स्वागत है. फिर अनम हो हमारे वसीम भाई खान, इनका भी बहुत बड़ा योगदान. जी हाँ, खानों के खान वसीम खान और हमारे रियान भाई, जिनकी तरफ से आज वसीम भाई का मूड भी अच्छा नजर आ रहा है और हमारे रियान भाई का मूड भी अच्छा नजर आ रहा है. उन्होंने कह दिया था कि इस टूर्नामेंट के अंदर पहली ओवर की पहली गेंद पर अगर 6 लगाता है कोई बैट्समैन, तो मेरी तरफ से 500. अभी भी इनाम उनकी तरफ से जारी है. कि हमारे रियान भाई का कहना है कि लगातार 4 गेंदों में 4 6 लगाने वाले बैट्समैन के लिए भी उनकी तरफ से 1000 रुपए का इनाम रियान भाई की तरफ से आ सकता है. लेकिन वो 4 6 लगाएगा कौन, ये सवाल बना हुआ है. सर, मैं फिर एक बार आपकी तरफ बढ़ता हूं. बैटिंग पावर प्ले लिया गया है. सर, काय म्हणाल, या मातीवरती ज्या पद्धतीने जेव्हा जेव्हा दापोलीच्या आझाद मैदानात क्रिकेटर खेळायला येतो, क्रिकेट आपलं दाखवतो, तर नक्कीच तो क्रिकेटर मोठा होऊन जातो. कारण की त्या क्रिकेटची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये होत असते. आता दुसरा गोलंदाज कोण आलाय, गोलंदाजचं नाव सांगा. सौरभ. ओके, परत एकदा आपण बोलूया मायक्रोफोन वरती. एक पहाड़ी आवाज जिन्हें मैं कहता हूं, दणदणाती हुई आवाज, बालू संगरे सर. थँक्यू इमाद. तर जाऊया पुन्हा एकदा एक नवीन षटक, नवीन कमाल पाहायला मिळेल. ज्यावेळेस इमादच्या हातामध्ये माईक जातो त्या षटकामध्ये काही ना काहीतरी घडत असतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या बऱ्याच गोष्टी घडल्या. त्याच्यानंतर माझ्याकडे षटक आलं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ज्या ओमकारने काय गोलंदाजी केली. पहिला चेंडू त्याने अर्थातच विकेट घेतलं, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 14 आणि त्यानंतर डॉट आणि विकेट, अशा प्रकारे सुंदर. यावेळेस पहा घुटना टेक तमाशा देख, चेंडू सीमा पार, लांब लचक, एक मोठा षटकार, 6 धावा, अर्धा डझन धावा या ठिकाणी जमल्या जातील. आपल्या स्कोरबोर्डमध्ये निश्चित इथे मात्र भर टाकली. सुंदर फलंदाजी इथे पाहायला मिळाली. पॉवर प्ले इथे चॉईस केलाय, पॉवर प्ले मागून घेतला फलंदाजाने आणि हमला चढवला सौरभवरती. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र एक मोठा फटका खेळला ऋषीच्या बॅटमधून. पहिल्याच चेंडूवरती जो पहिला चेंडू त्याने फेस केला आणि चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर. 6 धावा.
जर चेंडू घेऊन या कारण मैदानाचा जर विचार केला ना तर खूप मोठं मैदान आहे, ओपन मैदान आहे, जे मैदानाचा खूप मोठा इतिहास मित्रांनो आहे. अर्थातच आपल्या सर्वांचा कदाचित जन्म झाला नसेल तेव्हापासून या मैदानावरती क्रिकेट खेळलं गेलंय. ज्यावेळेचं क्रिकेट फार वेगळं क्रिकेट होतं, आज खूप इझी क्रिकेट आहे, ज्याला टेनिस क्रिकेट आपण म्हणतो. तर अर्थातच या मैदानाचा खूप सारा इतिहास आहे. या मैदानावरती खूप सारे क्रिकेटर घडले, या मैदानावरती अनेक स्पर्धा झाल्या आणि शहबाज यांच्यासाठी देखील आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण अशा प्रकारचं योगदान फार महत्वाचं आहे. दोस्तीमध्ये काय असतं, तो दोस्तीमध्ये प्रत्येकाचं योगदान फार शहबाज खलफे यांनी एक चांगलं योगदान दिले आणि खरं तर मैदान ओपन मैदान आहे आणि स्थितीमध्ये आपल्या सर्वांचं योगदान आम्ही अपेक्षित आहोत. कारण ही स्पर्धा यशस्वी करायची असेल ना तर खेळाडूंबरोबर सर्वांचं योगदान हे फार महत्वाचं आहे. आयोजकांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतलाय, खूप आव्हानं आली, मग त्याच्यामध्ये अनेक आव्हानं आहेत, त्याचा उल्लेख करणं मी इथे थोडंसं डावलतो, परंतु अनेक आव्हानं आली आणि या आव्हानांना पार करत करत ही स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीला घेऊन आले, खास करून खेळणारे खेळाडूंकरता. आणि याचे जर पाहिले तर एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे, चांगलं अंपायरिंग आहे, चांगला पुन्हा एकदा यावेळेस ऋषीच्या पाठमधून याही चेंडूवर लिहिल्या जातील तब्बल 6 धावा. षटकार सौरभच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार, 2 चेंडू 2 षटकार. इथे मात्र ऋषीने खेचलेत, पूर्णतः दबाव निर्माण केलाय फलंदाजाने गोलंदाज सौरभवरती, हमला चढवला. 2 चेंडू 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळत इथे मात्र धावांची लयलूट केली आणि अर्थातच सलग दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला ऋषीच्या बॅटमधून. इथे मात्र तुटून पडलाय फलंदाज. त्याचं कारण इथे मात्र सौरभला विचार करावा लागेल. जर समोरून मोठे फटके होत असेल त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे हे खऱ्या अर्थानं सौरभने इथे विचार करावा लागेल, चर्चा करावी लागेल इतर गोलंदाजांबरोबर आणि तशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. नाही तर धावांचा ओघ जो वाढला आता या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, बॅटिंग चॉईस पॉवर प्ले इथे षटक सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या इथे जाऊन पोहोचली 46 वरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात गडी निश्चित जास्त आऊट झालेत, विकेट जास्त आल्यात, परंतु ऋषी मात्र तो मागे वळून पाहत नाहीत यावेळेस. पहा इथे मात्र पहा मी म्हटल्याप्रमाणे चेंडूची गती बदलली, त्याबरोबर लाईन बदलली, टप्पा मात्र अचूक फेकला आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. सौरभ देखील एक चतुर गोलंदाज आहे आणि 2 मोठे फटके खेळल्यानंतर तो देखील यावेळेस इथे पहा इथे पुन्हा चूक केली ऋषीच्या बॅटमधून. अजून एक शानदार षटकार, 6 धावा. प्रदीप शिंदे स्टाईल इथे मात्र डिक्लेअर होतो षटकार, 6 धावा. प्रदीप शिंदे याचा आपण निश्चित उल्लेख करतो, जे संपूर्ण टेनिस विश्वामध्ये त्याने खूप कमी कालामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा त्याने केल्या, ते प्रदीप शिंदे. आणि दुसऱ्या बाजूला पहा महाअनुभव, टेनिस विश्वातला महाअनुभव मिस्टर राकेश मोरे सर, ज्याने TDPL सारख्या स्पर्धा सहज पार केल्या, त्यानंतर अनेक मोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातील यांच्या नावावरती आहेत. ते मिस्टर राकेश मोरे सर यांनी नुकतीच सातारा जिल्ह्यातली एक मोठी स्पर्धा पार पडली, ते राकेश मोरे सर आणि त्याचबरोबर प्रदीप शिंदे अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे. एक चांगलं टॅलेंट अंपायरिंग इथे पाहायला मिळते या दोघांच्या माध्यमातून. यावेळेस पहा पुन्हा एकदा ऋषीच्या बॅटमधून याही चेंडूवर लिहिल्या जातील 6 धावा. त्याला म्हणतात षटकार. 4 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या आणि ऋषीने मात्र इथे पॉवर प्ले जो घेतला आणि ती पॉवर जनरेट केली आपल्या बॅटमध्ये. 4 चेंडूवरती 4 षटकार. धावसंख्येचा विचार केला तर धावा मात्र 6 ने पुढे चालल्या आहेत आणि धावसंख्येने खूप छान सुंदर आकार घेतला या षटकामध्ये. षटक क्रमांक 14 सुरू आहे, जे हाणामारीचं षटक खरं तर जबाबदारीचं षटक सौरभवरती दिलं गेलं. खेड या संघाकडून खेड आणि दापोलीशी लढत, धावसंख्या 58 धावा. यावेळेस पहा ते खूपच चुकीचा चेंडू फेकलाय, खूप खराब लाईन वरती चेंडूची फेक केली, चेंडू गेला स्टेजच्या मागे. पंच मात्र सांगतात की खराब चेंडू आहे. अवंतर धावेची नोंद केली गेली. धावसंख्या 59 धावा, 59, लॉस ऑफ 4 विकेट, प्रोग्रेस इन 4th ओव्हर. यावेळेस एष्ट्या उद्ध्वस्त केले आहेत, परंतु तत्पूर्वी मात्र ऋषीने आपलं काम पूर्ण केलं होतं. त्यानंतर मात्र घातक चेंडू फेकला आणि इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त करत अंतिम चेंडूवरती मात्र ऋषीला माघारी पाठवलं. एक चांगली गोलंदाजी, कारण ही जबाबदारीचं षटक होतं. पॉवर प्लेचं षटक फेकणं सोपं नसतं, ते मात्र तिथे फेकलं होतं सौरभने आणि त्याच्यावर ऋषी मात्र तुटून पडला होता. त्या षटकामध्ये आपण पाहिलं एकूण 4 चेंडू तर त्याने पंख लावले आणि 4 चेंडू त्याने सीमारेषेबाहेर पाठवले, ज्याला षटकार असं म्हणतो आपण. एकूण 4 षटकार खेचत या षटकामध्ये मात्र धावांची लयलूट केली आणि अंतिम चेंडूवर मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या सौरभने. अशा प्रकारचे 4 षटक समाप्त झालेत आणि 4 षटका अखेर अशा प्रकारची स्थिती. सिया स्पोर्ट्स दापोलीच्याने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इथे मात्र टाळ्या वाजतात ऋषी करता. पहा
पॅव्हलिन मधून ज्यावेळेस आपण बाहेर मैदानाच्या आतमध्ये जातो त्यावेळेस टाळ्या खूप जणांसाठी वाजतात, परंतु मैदानातून आपण डगआउटच्या दिशेने येतो त्यावेळेस टाळ्या वाजणं फार महत्वाचं असतं. त्या टाळ्या वाजल्या ऋषी करता, त्यांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघाकरता आणि एक मोठं योगदान देत तो आता माघारी परतलाय. शेवटचा अंतिम षटक काय घडेल चला ऐकूया पुन्हा एकदा इमाद. देखिए सर, एक इनाम ऐसा लगा हुआ था रियान भाई की तरफ से, लगातार 4 गेंदों पे 4 6, लेकिन ऋषि के लिए एक ताली फिर एक बार बजनी चाहिए. 6 गेंदों में 24 रन मारे, ऐसे रन मारे कि पावरफुल बैटिंग, पावर प्ले की ओवर में पावरफुल बैटिंग, ऐसी बैटिंग थी, बेधड़क बैटिंग थी, कड़क बेधड़क बैटिंग देखने मिली और नीट एंड क्लीन. आपको यूट्यूब के जिस तरीके से इस चैनल पर 24 लाइव इवेंट, इस चैनल पर हर चीज का अपडेट बिल्कुल संदेश पाटिल सर की पूरी टीम दिखाती हुई. इस बीच मैच की तरफ बढ़ते हैं. आखिरी ओवर, ओमकार दूर से खेलने की कोशिश, प्लेड ऑन, क्या बात है. बैट का अंदरूनी हिस्सा लगने के बाद सीधी गेंद स्टंप पर टकराई और बैट्समैन का विकेट जा गिरा. वाह, ये देखिए मैदान के अंदर क्या हुआ है. 4 ओवर तक तो बिल्कुल सही चल रहा था. एक्शन रिप्ले आपके सामने टीवी स्क्रीन पर, आपके हैंडसेट पर जरूर देखिएगा कि कितनी खूबसूरती के साथ दूध का पानी बिल्कुल नीट एंड नीट क्लीन आपको नजर आ रहा है. कितनी खूबसूरती के साथ बिल्कुल ये गेंद पर बैट्समैन प्ले डाउन हो गए. धीमी गति की गेंद थी, बैट्समैन को फंसाया था, ललचाया था और बैट्समैन ने दूर से खेलने की कोशिश की और विकेट गिरा है. और अब जा रहे हैं अविनाश तांबे बैटिंग के लिए. जी हाँ, अनूप का साथ देने के लिए आखिरी ओवर मैदान के अंदर चलता हुआ. अभी भी 5 गेंदों का खेल बचा हुआ है, लेकिन बिल्कुल यकीनी तौर पर बालू सर जो बैटिंग हमें देखने मिली, जिस तरीके से सीआई स्पोर्ट दापोली की तरफ से कड़क बैटिंग देखने मिली, कड़क बेधड़क देखने मिली, क्योंकि जिस तरीके से अनूप से पहले जो बैट्समैन ऋषि आउट हुए, ऋषि ने अपना काम किया. 6 गेंदों में देखा जाए तो उन्होंने बिल्कुल यकीनी तौर पर कमाल का परफॉर्मेंस, 24 रन की पारी खेलकर वापस लौटे. अब देखिए बची हुई 5 गेंदें, आखिरी ओवर के 5 गेंदों का खेल. विट्स एक्सेलेंसी एंड की तरफ से मेन अंपायरिंग पर राकेश मोरे, स्ट्राइक पर अविनाश तांबे, नॉन स्ट्राइक पर अनूप देशमुख. ओमकार अपना दूसरा स्पेल लेकर अब तक उन्होंने 4 रन खर्च किए और 2 विकेट हासिल किए हैं. हाँ, ये देखिए फिर एक बार फील्डर विकेट कीपर को गेंद चकमा देकर लॉन्ग स्टॉप की दिशा में सीधी चली जा रही है. 4 रनों के लिए मिलेंगे इस गेंद पर 4 रन. आता हुआ दोस्ती चौकार, क्या बात है. 4 के साथ ये देखिए बैट्समैन पूरी तरीके से इम्प्रोवाइज करते हुए अपने आप को और खेल दिया उसे सीधा लॉन्ग स्टॉप की दिशा में. एक चुकी मागत पडते बालू सर, जेव्हा जेव्हा चुके घडलेत ना संदेश सर, तेव्हा तेव्हा इतिहास रचला गेले. जे टाइटैनिक चित्रपट ज्याच्यामध्ये एक चुकी घडली, एक सुराख हुआ और पूरा जहाज डूब गया. ये देखिए फिर एक बार धीमी गति की गेंद और बैट्समैन से दूर रखा था. मानना पड़ेगा गेंदबाज को, कारण की सही टप्पा इस गेंदबाज के पास है कि कमाल की गेंदबाजी कर रहा है. अब तक स्कोर की बात की जाए तो 63, लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट ओवर इन प्रोग्रेस, 5th ओवर इन प्रोग्रेस, 4.3 अब तक गेंदों का खेल हो चुका है. यानी जिस तरीके से आपके सामने बची हुई 3 गेंदें पहले सत्र का खेल होटल विट्स एक्सेलेंसी एंड की तरफ से देख सकते हो. यह होटल करते बीच पर मुकीत है, बहुत ही अच्छा तरीके का ये होटल. और इस बीच देखिए किस तरीके का मैच का वातावरण, मैच के अंदर उलटफेर. वाह, मानना पड़ेगा ओमकार ने मानो टीम के अंदर एक जान सी बना दी आहे बालू सर. कारण की जेव्हा षटक त्यांनी पहिलं हाताळलं होतं तेव्हा सुद्धा चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर परत संघासाठी संघाच्या कर्णधारांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला. परत एक चांगली गोलंदाजी म्हणून तो गोलंदाज यशस्वी होताना दिसतोय. पुढील 2 चेंडू शिल्लक आहेत, कारण की अविनाश सुद्धा बाद झालेला आहे. आता पाहूया पुढचे 2 चेंडू मध्ये काय घडणार आहे, कारण की पुढचे 2 चेंडू हे स्लॉग ओव्हरचे 2 चेंडू आहेत, डेथ ओव्हरचे 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर कुठेतरी एक चांगलं क्रिकेट, चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. क्योंकि एक तरफा प्यार और एक तरफा क्रिकेट कोई पसंद नहीं करता है, 2 तरफा क्रिकेट होना चाहिए. और टीम का स्कोर 63, लॉस ऑफ 7 विकेट. सीआई स्पोर्ट दापोली एक तरफ और दूसरी तरफ आप देख रहे हो कि RS 70-70 स्पोर्ट्स. देखा जाए तो कंप्यूटर इंजीनियर है मौजम भाई. आपकी जानकारी के लिए बता दूं, वसीम भाई जो हमारे 24 लाइव इवेंट के जो CEO है
मौसम भाई वो कंप्यूटर इंजीनियर है, तो ये बहुत फक्र की बात है कि वो हमारे लिए आज इस टूर्नामेंट के लिए खुद आए हैं। उनकी टीम तो बड़े बड़े टूर्नामेंट को कवर अप करती है, लेकिन ये हमारा भाग्य है कि वो आज इस टूर्नामेंट के लिए हमारे साथ जुड़े हुए हैं। तो थैंक यू सो मच सर, फिर एक बार एक अच्छा क्रिकेट देखने मिलेगा और मुझे भी बालू सर के साथ स्टेज शेयर करने का मौका मिला है। चलो मैच की तरफ बढ़ते हैं, चर्चा बाद में होगी। ये देखिए स्विच हिट करने का इरादा, कमाल का टायमिंग बरा स्ट्रोक, सूझबूझ वाला क्रिकेट। पहा अनूप कशा प्रकारची बॅटिंग करतोय बालू सर। हा तो फलंदाज है, ये वो बल्लेबाज है जो ग्राउंड पर खेलते खेलते दिमाग के भी अंदर क्रिकेट को खेलता है। रिवर्स अटेम्प्ट किया था, स्विच हिट किया था, धीमी गति से गेंद डाली गई, गेंद को उंगलियों पर फिराने की कोशिश की थी गेंदबाज ने, और जिस तरीके से स्विच हिट किया, जी हाँ, डीप थर्ड मैन के क्षेत्र में सीधी गेंद 4 रनों के लिए फरार, चौकार अथवा दोस्ती चौकार। क्या बात है, एक ब्रांड बन गया है दापोली के अंदर दोस्ती चषक, इसके ताल्लुक से जरूर मैं कहूंगा। लेकिन आज सिचुएशन जैसी बनी हुई है आखिरी गेंद इस इनिंग की। आहा, खुद को इंप्रोवाइज कर कर खेलने की कोशिश की थी, लेकिन इस बार कोई रन नहीं। स्कोर हो चुका है 5 ओवर की समाप्ति के बाद 67 पर, यानी 68 का पीछा करना पड़ेगा पहले इनिंग का। आप देखिए सीआई स्पोर्ट और आरएस स्पोर्ट खेड, हाँ -2 रन होंगे। हाँ, एक कतार में आना है फिल्डर, एका रांगेत यायचं आपल्याला, क्रिकेटच्या डिसिप्लिनने वागायचंय। परंतु मॅच समरी चार्टचा जर विचार केला तर बालू सर थोडंसं त्याच्यावरती आपण चर्चा करूया, कारण की पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये मॅच समरी चार्ट हे बघा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून दोस्ती चषकच्या या स्पर्धेमध्ये बॅट्समॅनने काय कामगिरी केली। अक्षय निवाते 9 चेंडू 20 धावांची केली, सुमित खूप लवकर आउट झाले, त्याच्यानंतर शुभम यांचं सुद्धा विकेट गेलं, त्याच्यानंतर ऋषी, ही एक पार्टनरशिप जिथे बिल्ड झाली ना सर, एक चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं। 6 चेंडू मध्ये 24 धावांची केली, त्याच्यानंतर विजय जे रनआउट झाले आणि त्याच्यानंतर रेहान या पद्धतीने विकेट पडत गेले आणि धावा झाले तर आतापर्यंत 67। बॉलिंग कार्डचा जर विचार केला तर बॉलिंग कार्ड तुम्ही पाहू शकाल तुमच्या स्क्रीन वरती। बालू सर बॉलिंग कार्ड वरती जर विकेट वरती जर लक्ष दिलं तर विकेट जो बाद में जो गए वो गुच्छों की तरह गए, लेकिन शुरुआत में अच्छा स्टार्टअप मिला। फॉलो विकेट देखिए 7 पर पहला, 30 पर दूसरा, 30 पर तीसरा, 30 पर चौथा, और जिस तरीके से 59 पर 5वां, छठा 59 पर और 7वां 63 पर, इस तरीके से विकेट। चेतन ने अपनी ओवर में 15 रन देकर 1 विकेट, उसके बाद महेश ने 1 ओवर में 2 डॉट बॉल और 15 रन देकर 1 विकेट। उसके बाद ओमकार ने कमाल का परफॉर्मेंस दिखाया, 2 ओवर 5 रन, 5 गेंदे डॉट, उसमें 8 रन खर्च किए, 4 की इकोनॉमी, 2 विकेट हासिल किए। और सौरभ जिन्होंने 1 ओवर में देखा जाए तो 25 रन दिए, बहुत खर्चीला ओवर रहा। इसी के साथ ये आपको एक्स्ट्रा में 5 रन भी देखने मिले, तो ये आपको टीवी स्क्रीन पर 24 लाइव इवेंट के माध्यम से देखने मिला। देखिए रन तो 68 बने, लेकिन जो गलती हुई थी फील्डिंग टीम बैटिंग टीम करने वाले की तरफ से, उन्होंने जो लेट किया था ग्राउंड में आने के लिए, इसलिए प्रदीप सर ने कह दिया कि उन्हें पेनल्टलाइज किया गया है, इसलिए उनके 2 रन जो बनाए हुए थे वो माइनस हो गए। जो 68 बने थे मौसम भाई, अब वो 66 है, क्योंकि 68 का टारगेट था, 67 रन बने थे, अब यहां से 66 ही बनाने खेड की टीम को। तर नक्कीच कुठे जाऊ नका, एक चांगलं क्रिकेट तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आलंय। खरं म्हणजे मुळात सांगायचं झालं रियान भाई, सकाळी पहाटेला उठून मी पाहिलंय मोसम रखांगे आणि मोहसिन रखांगे या ग्राउंड वरती मेहनत करताना दिसले। रात्री पाऊस पडला, पहाटेला पाऊस पडून सुद्धा या जिद्दीने मैदानात उतरले वसीम भाई की काही होऊ द्या, आम्ही या स्पर्धेला थांबवणार नाही, कारण की आम्हाला बरंच काय ऐकायला भेटलंय की स्पर्धा होईल की नाही। बालू सर, या स्पर्धेला कुठेतरी दाग लागत होता सर की बात आलेली, परंतु या रखांगे ब्रदर्सनी या स्पर्धेला मोठेपण दिलं आणि या क्रिकेटला मोठं केलंय, म्हणूनच काय या स्पर्धेमध्ये ही त्यांची मेहनत तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर दिसत आहे। जे तुम्ही पाहलात की मोहसिन रखांगे भर उन्हात स्वतः आयोजक असून मैदानाचा पूर्णपणे जे लाइनमैनच्या पद्धतीचं काही काम असतो ते त्यांच्या मार्फत आम्हाला पाहायला भेटलं। मोहसिन रखांगे की मैं दाद दूंगा, जिन्होंने ग्राउंड के पूरे चारों ओर जो बाउंड्री लाइन पर जो आप देख रहे हो, जो सफेद बाउंड्री लाइन पर एक मार्किंग होती है, वो मार्किंग की, उसका बिल्कुल तारीफ के लायक।
क्योंकि सुबह सवेरे उठना और ग्राउंड की तैयारी करना, टूर्नामेंट रखना आसान नहीं होता है। टूर्नामेंट के लिए बहुत मेहनत लगती है। और फिर एक बार हम मैच की तरफ बढ़ जाएंगे। आए हुए रजा दरबार के रमीज भाई, न्यू कैफे भी उनका लॉन्च हो रहा है, कैफे कॉलेज डेयर, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। स्वागत है रमीज भाई आपका। जी हाँ, फिर एक बार एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ राकेश मोरे, और दूसरी तरफ आप देख सकते हो प्रदीप शिंदे। यस, फिर एक बार पहली इनिंग की पहली ओवर की पहली गेंद पर रिहान भाई की तरफ से इन्फिनिटी मोटर्स के मालक रिहान भाई, इनकी तरफ से वेरी फर्स्ट बॉल, फर्स्ट इनिंग की फर्स्ट बॉल पर अगर कोई बैट्समैन सिक्स लगाता है इन दोनों में से, फिर वो चेतन हो या फिर उनके साथ में जो बैट्समैन, उसका नाम बोलो, अमोल, दोनों में से कोई भी अगर पहली गेंद पर सिक्स मारता है तो रियान भाई की तरफ से 500 रुपए का इनाम। और उन्होंने, मुझे याद है, योगेश दांडेकर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, एडव्होकेट योगेश दांडेकर, चांगले क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे दापोली 11 संघामध्ये, ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत। या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला मान आहे मोहसिन, प्रत्येकाला स्वाभिमान आहे, कारण की दोस्ती चषक आहे। हाँ देखिए, मोहसिन रकांगी की तरफ से इनाम आया हुआ है, खास करके ऑडियंस में से कोई भी ऑडियंस अगर बाउंड्री लाइन के बाहर गेंद पर कैच पकड़ लेते हैं बैट्समैन के सिक्स मारने पर, तो 500 रुपए का इनाम लगाया। ओ हो, क्या बात है, 100 नहीं, 50 नहीं, सीधे 500। मॅचकडे आपण नक्कीच वळणार आहोत। दोस्ती चषकच्या या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहू शकाल, एका बाजूला विथ एक्सेलन्सी एंड, या एंड कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल, गोलंदाजचं नाव सांगा, रुपेश, पहिलं षटक घेऊन आलेला आहे रुपेश। स्ट्राइक वरती आहे चेतन, लेफ्ट हैंड बैट्समैन, और नॉन स्ट्राइक वरती आहे अमोल। जी हाँ, दोनों बल्लेबाजों की हमें एक अच्छी बैटिंग देखने मिलेगी या फिर अच्छी गेंदबाजी। रुपेश की पहली ओवर, सीआई स्पोर्ट के राम झगड़े बिल्कुल आज उनकी कमी नजर आ रही है। पहली ओवर की पहली गेंद, हाँ, पहली गेंद पर बैट्समैन थोड़ा सा शफल होकर गेंदने की कोशिश, लेकिन गेंद काफी हद तक बाहर चली गई थी। आउटसाइड ऑफ स्टंप पर गेंद, ऑफ स्टिक पर बैट्समैन ने अपनी थोड़ी सी जगह बनाई, कट करना चाहते थे, लेट कट या फिर स्क्वायर कट का इरादा था, लेकिन इस बार कोई रन, जिस तरीके से बैट से आया हुआ रन नहीं बल्कि एक्स्ट्रा के रूप में आया हुआ रन, एक से खाता खुला है। जी हाँ, देखिए, इस टूर्नामेंट की शुरुआत पावर प्ले की ओवर में, बालू सर, पहले सत्र में पहले ओवर की पहली गेंद पर 1 रन से हुई थी, और दूसरे सत्र के पहली ओवर की पहली गेंद से भी 1 रन से शुरू हुई है। क्या बात है, देखिए, पहले इनिंग के पहली ओवर की पहली गेंद पर वाइट, दूसरे इनिंग के पहली ओवर की पहली गेंद पर वाइट, और अब ये गेंद डॉट बॉल। क्या बात है। अगर रिक्वायर रन रेट की अगर हम बात करें तो मैं ज़रूर आपके सामने जिक्र करूंगा। मैच की तरफ बढ़ते हैं। इस बीच अगली गेंद, ये देखिए, कारपेट के सहारे खेला, ऑफ ड्राइव देखने मिला, अनूप देशमुख वहां पर मौजूद थे, अच्छी फील्डिंग। ये देखिए, नीड्स आपके सामने 28 गेंदे और 64 रनों की जरूरत। रिक्वायर रन रेट 13.71 की औसत से रन बनाने पड़ेंगे। दिमाग में कैलकुलेशन लेकर खेलो आप तो जरूर आगे बढ़ोगे, लेकिन ये पूरा दिखाने का काम कौन कर रहा है? हमारे ऑपरेटर प्रणव। यस, जी हाँ, काम बड़ा होता है तो नाम ऑटोमेटिकली बन जाता है, और ये आपको 24 लाइव इवेंट्स के माध्यम से ज़रूर देखने मिलेगा। जी हाँ, क्योंकि बहुत ही बड़ी बड़ी प्रतियोगिता सर की टीम ने कवर की है। सर ने जिस तरीके से बहुत स्ट्रगल उन्होंने भी किया अपने इस जिस तरीके से जर्नी में, अगर हम जायज़ा ले तो ज़रूर इन 3 दिनों में उनके ताल्लुक से भी मैं कहूँगा। लेकिन मैच की तरफ बढ़ जाते हैं। टीम का स्कोर 2 गेंदे हो चुके हैं। अगली गेंद, आहा, इस बार देखिए, इनफील्ड के ऊपर से लॉफ्ट कर दिया है, गेंद जा रही है दंदनाती हुई सीधी लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, 4 रनों के लिए चौकार। क्या बात है बालू सर, ये देखा आपने कि आगाज आपने देखा कि अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है। रियान भाई, आगाज आपने देखा है, अंजाम अभी बाकी है।
खेड़ वाले बल्लेबाज अमोल कह रहे हैं कि अभी तो मैंने चौका मारा है, छक्का अभी बाकी है. क्या बैटिंग किए देखिए. लेंथ बॉल थी, ओव्हर पिच लाईन की गेंद थी, भरपूर फायदा उठाया और ज्याला मनगटी वापर आपण जे म्हणतो तेच आम्हाला पाहायला भेटलं. बॉटम हँडचा चांगला वापर आणि सरळ चेंडू गेला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चौकार. हाँ, फिर एक बार देखिए, इस बार मिस कर बैठे. थोड़ी सी धीमी गति की गेंद, बैट का फ्लो बहुत जल्दी बंद हो गया था. बहुत जल्दी बैट को अंदर की तरफ लाया. उमेर भी ऑफलाइन स्कोरर बहुत ही अच्छा वर्क कर रहे हैं. उमेर काजी, जी हाँ, जो एक अच्छे क्रिकेटर भी है. आज दोस्ती चषक के माध्यम से हमारे साथ 3 दिन लगातार जुड़े रहेंगे. तो थैंक यू सो मच उमेर काजी, आप हम दोनों के लिए रीढ़ की हड्डी का काम कर रहे हो. और दूसरे ऑपरेटर जो कि हमारे प्रणव. चलो मैच की तरफ बढ़ते हैं और स्कोरर उनके बारे में भी जिक्र होगा. ये देखिए, फिर एक बार इनसाइड आउट खेलने की कोशिश की. डीप एक्स्ट्रा कवर की क्षेत्र में वी शेप में गेंद को एग्जीक्यूट किया था सुमित जामदार. जब तक गेंद को फील्ड करते, गैदर करते, तब तक तेजी के साथ गुड रनिंग बिटवीन विकेट. पावर प्ले की ओवर में पावरफुल बैटिंग चल रही है सर. मैंने रिक्वायर रन रेट 13.71 की औसत से रन बनने के लिए कहा था. अब तक तो रन आ चुके हैं. करंट रन रेट 9.6 और अब ये रिक्वायर रन रेट 13.92 की औसत. यानी रन अब तक 5 गेंदों में 8 आ चुके हैं. अगर एक बड़ा हिट आ जाए तो आपका रिक्वायर रन रेट कवर हो जाए. ये देखिए, फिर एक बार स्ट्रोक फंस गया है. पॉइंट के क्षेत्र में कोई गलती नहीं की वहां पर फील्डर ने और पहला ब्रेक थ्रू मिल गया इस पावर प्ले की ओवर में. सर पहा काय झालं मैदानात. पहिलं षटक संपल्यानंतर जे पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती पाहायला भेटलं आम्हाला, गोलंदाजाने अचूक टप्पा आणि गोलंदाजीमध्ये थोडंसं धीम्या गतीने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केलं. बॅटीचा फ्लो खूप उंची गाठताना दिसला आणि त्यांनीच बॅटीचा एज लागण्याने फलंदाज बाद झाला. सर काय म्हणाल, आत्तापर्यंत या टुर्नामेंटमध्ये पाहायला गेलात तर एक चौका या दुसऱ्या सत्रेमध्ये पाहायला गेलंय. 7 6 पाहायला गेलेत आणि सर पहिलं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकात पाहूया काय होणार. आता वन डाऊनच्या रूपात फलंदाज कोण गेलाय, सुयोग गेलेले आहेत. तर आम्ही नक्कीच परत एकदा आमचे मित्र बालू सरांकडे जुळणार आहोत. पहिल्या सत्राचं खेळ संपल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आता 24 चेंडू आहेत सर. 58 धावांची खेळी करावी लागेल पुढील 24 चेंडूमध्ये. पाहूया कशा प्रकारचे धावा होणार. 14.5च्या सरासरीने धावा करावे लागतील. 8च्या सरासरीने धावा आतापर्यंत पहिल्या षटकात आलेले आहेत. थँक्यू हिमात. तर अर्थातच 66 धावांचा पाठलाग करतोय संघ. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय घडले तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार निश्चित अमोलच्या बाटमधून आला, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र त्याने विकेट फेकली आणि धावसंख्या फक्त 8 धावा धापलकरती जमा आहेत. आणि दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ झाला. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप, इथे मात्र खराब प्रयत्न फलंदाज करतायत. इथे विकेट आलाय. विकेट नंबर 2 गॉन. खराब शॉट सिलेक्शन. आपल्याला 65-66 धावांचा पाठलाग करायचा आहे. डोळ्यासमोर 5 षटक आहेत आणि अशा स्थितीमध्ये प्रॅक्टिस जसे मॅचेस सुरू असतात ना, संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं आपण तर खास करून मुंबईमध्ये जर आपण गेलो तर शिवाजी पार्कवरती एका मैदानावरती अनेक खेळाडू खेळत असतात. मग वाकडे तिकडे शॉट त्या ठिकाणी खेळतात, पण तो प्रॅक्टिस असते. इथे आपण मॅचेस खेळतोय आणि येस बरोबर आहे, परंतु ते प्रॅक्टिसमध्ये करायला पाहिजे. आपण होमवर्क करत असताना आपल्यासमोर आन्सर समोर असतात, त्या आपल्याला बघायला परमिशन असतात, तिथे ठीक आहे. परंतु ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण एक्झाम द्यायला जातो ना त्यावेळेस तसं चालत नसतं. तसंच आहे, मॅच आहे इथे. मॅच डोळ्यासमोर ठेवून आपण खेळलं पाहिजे. आपण प्रॅक्टिस करण्यासाठी आलो नव्हेत, आपण एक चांगली स्पर्धा खेळण्यासाठी आलोत, एका मोठ्या मंचावरती आहोत आणि तशा प्रकारे खेळणं फार गरजेचं होतं. तसं झालं नाही. विकेट गेला आणि आता मात्र बिग मॅन इथे मैदानात दाखल झाला, सनी चव्हाण. आता याच्यावरती संपूर्ण ही जबाबदारी असेल, कारण बाहुबली ज्याला म्हटलं जातं, लोकल टॅलेंट आहे आणि अर्थातच कमी वयामध्ये त्याने चांगलं क्रिकेट खेळलं आहे. परंतु आपण याच्या आधी किती खेळलं ते फार महत्त्वाचं नाही, या मॅचमध्ये किती आपलं योगदान आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती जबाबदारी आता येऊन पोहोचली. 8 धावांवरती 2 गडी माघारी परतले. दोन्ही नवीन फलंदाज मैदानावरती आहेत आणि समोर जो मारा आहे ना तो देखील तिकट मारा आहे, तो सोपा नाही आहे, कारण सहज चेंडू बॅटवर तुमच्या येणार नाही, तुम्हाला घ्यावा लागेल, तुम्हाला तो खेळावा लागेल. म्हणून काय होईल जाऊ या मॅच आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं षटक क्रमांक 2 यावेळेस अनुप गोलंदाजी मार्कवरती आहे. ऑनफिल्ड अंपर जर पाहिलं तर प्रदीप शिंदे आणि मिस्टर राकेश मोरे सर इथे कामगिरी करताना दिसतात. यावेळेस राऊंड विकेट इथे पहा, अंधाधुंदी फायर
इथे करण्याचा प्रयत्न, कडे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस सनी चव्हाणचा फसला. फुटवर्कमध्ये फार कमी आहे, फुटवर्क पहिलं ना फार कमी आहे. 4-5व्या स्टंपवरती होता चेंडू आणि याने मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूने बॅटमध्ये खूप अंतर राहिला आणि चेंडू गेला स्ट्रेच्या ग्लोव्हजमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. विचार करावा लागेल, नियोजन करावं लागेल. नियोजन फार महत्त्वाचं असतं व्यवहारामध्ये आणि खेळामध्ये, दोन्हीकडे नियोजन हे फार गरजेचं आहे. इथे पहा, इथे फुटवर्क आहे, परंतु आता मात्र गोलंदाजाने खूप बाहेर चेंडू फेकला आणि पंच मात्र इथे सांगतात की खराब चेंडू आहे. या चेंडूला क्रिकेटमध्ये मान्यता नाही आहे, ज्याला वाईट आपण म्हणतो. अवांतर धाव इथे नोंदली गेली. एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या 9 धावा, 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. CS स्पोर्ट्स दापोली संघाने छान सुंदर आव्हान दिलंय. हे छोटं आव्हान म्हणता येणार नाही, हे चॅलेंजिंग आव्हान आहे आणि आव्हानाला पार करायचं असेल ना तर एक पार्टनरशिपची फार गरज आहे. खेळ संघाला एक पार्टनरशिपच आपल्याला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते आणि ती पार्टनरशिप आता करावी लागेल. तिसऱ्या विकेट करता सनी चव्हाण आहे, दुसऱ्या बाजूला सुयोग जो टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे एक चांगली भागीदारी उभं राहण्याची. काय होईल जाऊया मॅचमध्ये. इथे फसवला पुन्हा एकदा खराब लाईनवरती चेंडूची फेक, सलग दुसरा चेंडू इथे खराब फेक केली अनुपने. पुन्हा एकदा पंच मिस्टर प्रदीप शिंदे सर सांगतायत की हा खराब चेंडू आहे. एक अवांतर धाव पुन्हा एकदा आली. धावसंख्या डबल आकड्यामध्ये पोहोचली. 10 धावा, धाव फलकावरती जमा आहे. धावा येत आहेत, अतिरेक स्वरूपात येत आहेत, कसे येत आहेत, परंतु एक भागीदारी फार गरजेची आहे. आपण धावांचा पाठलाग करतोय, आपण टार्गेट उभं करत नाही आहे, हे डोक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे असणारे चेंडू, आपल्याकडे असणारं आव्हान, या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ बसवणं फार गरजेचं आहे. यावेळेचा पुढचा चेंडू अनुप राऊंड विकेट. इथे पहा, इथे बॅटमधून चेंडू निसटलाय, परंतु बराच काय चेंडू हवेमध्ये. आता मात्र नशिबाने साथ दिली सनीला. नो मॅन्स लँड वरती चेंडू पडला, अन्यथा चेंडू हा जर क्षेत्ररक्षापर्यंत पोहोचला असता तर इथे खूप घातक स्थिती पाहायला मिळाली असती. घातक चेंडू इथे फेकला होता, चांगला चेंडू फेकला होता अनुपने, फसवलं होतं सनीला. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला आणि आता मात्र एक धाव घेत आपली जागा बदलली. धावसंख्येत फार बदल नाही आहे, धावसंख्या 11 धावा, 66 धावांचं छान सुंदर आव्हान आहे. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ. दोस्ती चषकमध्ये आपण आहोत. दापोलीचं हे ऐतिहासिक मैदान आहे, जे लाडका मैदान, आझाद मैदान ज्याला म्हणतात, जे आझाद आहे. खेळाडूंसाठी रिझर्व अनेक वर्ष आपण इथे पाहिल्या, ज्याच्यावरती अनेक मोठे मोठे खेळाडू खेळताना आपण पाहिल्या. इव्हन विनोद कांबळीसारखे खेळाडूंना या मैदानावरती आपण खेळताना पाहिलेलं आहे. तेच हे मैदान ऐतिहासिक, लाडकं मैदान, खेळाडूंना आवडणारं मैदान आहे आणि खऱ्या अर्थानं खेळाडू ज्या स्पर्धेची वर्षानुवर्ष वाट पाहतात ती दोस्ती चषक, ज्या चषकामध्ये फक्त आणि फक्त मित्रांनो प्रेम आहे, अर्थातच आदर, सत्कार, स्वाभिमान, प्रतिष्ठा सांगणारी स्पर्धा, तुम्हा सर्वांची स्पर्धा, रखांगे कंपनीच्या माध्यमातून येणारी स्पर्धा. या वर्षीचा इतिहास काय घडला, यावर्षी काय घडलं या स्पर्धेकरता, कारण आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा याच्या आधी एक डेट फायनल झाली, त्यानंतर काही अडचणी आल्या आणि त्या सगळ्या अडचणीला सामोरं जात या सगळ्या आयोजकांनी खूप छान सुंदर मेहनत घेत ही स्पर्धा तुमच्याकरता घेऊन आलेत. यावेळेस पहा, इथे हे ऑफस्टोच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा सुयोगचा प्रयत्न इथे फसला आणि पुनश्च एकदा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. मी मगाशीच म्हटलं की निर्धाव चेंडू फार महत्त्वाचे असतात, खूप मोठी किंमत असते. निर्धाव चेंडू इथे फेकलाय. धावसंख्या 13 धावा. विजयकरता जर आपण विचार केला तर अजूनही 19 चेंडू शिल्लक आहेत. 53 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र आता आपल्या डोळ्यासमोर आहे. एक मोठं आव्हान निश्चित आहे इथून पुढे खेड संघाला विजयाच्या दिशेने जाण्याकरता. सुयोगच्या बॅटमधून मात्र चेंडू निसटला आणि जाऊन धडकलाय पार्किंग लॉट मध्ये. साधावा सुयोगच्या बॅटमधून सुंदर षटकार, साधावा. तर मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळाला. 7 धावांनी धावसंख्येमध्ये बदल निश्चित होईल. धावसंख्या 6ने पुढे सरकल्यानंतर अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचते. इथे विचार केला तर 19 धावा धावफलकावरती जमा आहेत. मैदानाच्या आतमध्ये जायचं असेल परमिशन घ्यावीच लागेल आणि तोही एक्स्ट्रा खेळाडू जाईल आणि ते हे षटक संपल्यानंतर अशा प्रकारचा इथे आपल्याला बंधनं असतील. कारण एक मोठी स्पर्धा खेळतोय आपण. या मोठ्या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला ना तर खूप टॅलेंट आहे स्पर्धेत. जर पाहिलं तर चांगलं अंपायरिंग आहे, चांगलं आयोजन आहे. मैदान जर पाहिलं तर एक अतिशय सुंदर असं मैदान आपल्याकरता उपलब्ध करून दिले. एक चांगली स्पर्धा आपण टेनिस विश्वातली पाहतोय. दापोलीच्या आझाद मैदानावरती रखांगे कंपनीच्या माध्यमातून दोस्ती चषक, जे अर्थातच सगळ्या खेळाडूंना, प्रेक्षकांना आणि सर्वांना आवडणारी स्पर्धा म्हणजेच दोस्ती चषक. आणि अर्थातच आपण पुन्हा यावर्षी देखील दाखल झालो, ज्याच्या ही स्पर्धा येण्याकरता खूप आव्हानांना सामोरं जावं लागलं खऱ्या अर्थानं आयोजकांना. मग त्यात अनेक तांत्रिक बाबी असतील, अनेक अडचणी आल्या आणि त्या सगळ्यांवरती मात करत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांकरता हे मैदान ओपन करून दिलंय. दोस्ती चषकामध्ये आज पहिल्या दिवशी आपण पोहोचलो. सलग 3 दिवस ही मोठी स्पर्धा आपण खेळणार
घेणार आहोत. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि अर्थात इथे काय घडलंय तर 19 धावा दापोलीकर जमा आहे. 66 धावांचा पाठलाग खेडचा संघ करतोय. सिया स्पोर्ट्स दापोली संघाने चांगलं आव्हान दिलंय. 2 षटकं समाप्त झालेत. 19 धावा दापोलीकर जमा आहेत. 2 विकेट गमावले गेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सनी चव्हाण जो बिग मॅन आहे, जो बाहुबली म्हणून ओळखला जातो, तो मैदानावरती आहे. आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं एक छोटा खेळाडू अर्थात सुयोग, ज्याच्या बॅटमधून एक षटकार इथे आपला पाहायला मिळाला. अशा प्रकारची ही जोडी आता खेड संघाकडून मैदानावरती आहे. आणि आव्हान जर आपण पाहिलं 18 चेंडू 47 धावा. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जोडले जातील हिंदी समालोचक इमाद मोडक. सर तुम्ही थँक्यू इमाद. तर जाऊया पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. अर्थातच 18 चेंडू आणि 47 धावांचं उद्दिष्ट आहे. कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं असतं. मोबाईल असेल, मोबाईलमध्ये कॅल्सी असतो, कॅल्सी डोक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि तो चर्चा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेळ इथे खराब होतोय, तो कशामुळे होतोय, ऑफिशियल होतोय की काय होतोय, तो 2 धावांची पेनल्टी. हो बघा, नशिबाची साथ मिळते. याच्या आधी 2 धावा खेड संघाला मिळाल्या बोनस स्वरूपात. पुन्हा एकदा 2 धावा इथे खेड संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. हे आव्हान पाहिलं ना, एकूण 4 धावांनी कमी झालंय. ते अर्थातच खेड संघाला यात त्याचा फायदा होईल का विजयाकरता. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खेळ काही कारणास्तव थांबला होता. चर्चा मी म्हटलं ना, टॅलेंट आहे. एका बाजूला प्रदीप शिंदे सर आणि दुसऱ्या बाजूने महानुभाव राकेश मोरे सर चर्चा केली आणि हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला. 19 धावा दापोलीकर जमा आहेत. विजयाकरता जर आता पाहिलं तर 18 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू 45 धावा. तर अर्थातच या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या. तर क्रिकेट हा अनेक रंगाने अनेक ढंगाने भरलेला खेळ, ज्याला क्रिकेट आपण म्हणतो. येस, बॅटिंग पॉवर प्ले इथे चॉईस केला आहे. सिग्नल झाला, पॉवर प्ले ऑन झाला. ओके, कॅन्सल. येस, ऑन स्ट्राईक सनी चव्हाण, नॉन स्ट्राईक सुयोग. आणि गोलंदाजी जर पाहिले तर अक्षय यावेळेस पहा अतिशय सुरेख चेंडू जो फेक केला, ब्लॉकमध्ये चेंडू फेकला होता आणि अर्थात त्याच्यावर 1 धाव इथे मात्र सनीने घेतली. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा. 2 गडेच्या मोबदल्यात 2-2, 2-2-2. मात्र जर पाहिलं तर 17 चेंडूमध्ये 44 धावांचं उद्दिष्ट आहे. टेनिस विश्वाने खूप क्रिकेटसाठी मित्रांनो दिले. टेनिस विश्वाने नुकताच एक भारतीय संघाला हिरा दिला, तो म्हणजेच अर्थात सूर्यकुमार यादव, ज्याच्या बॅटमधून मैदानाच्या सर्व बाजूला षटकार खेचण्याची ताकद ज्याने प्राप्त केली. तोच टेनिस मध्ये प्रॅक्टिस करणारा खेळाडू जो नुकताच सुपला, ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो. आणि अर्थातच सूर्यकुमार यादवच्याच फलंदाजी जोरावर जर पाहिलं तर मुंबई इंडियन्सचा संघ देखील IPL मध्ये एक चांगली कामगिरी करतोय. तर टेनिस विश्वामध्ये काय आहे तर निश्चित तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. यावेळेस बाप चेंडू ऑन साईडला तटवलाय, स्क्वेअरलेग सीमारेषा बाहेर चेंडू चाललाय आणि आता मात्र सिग्नल येतोय. 4 धावांचा चौकार पाहायला मिळाला सुईच्या बॅटमधून. महत्वपूर्ण चौकार असेल, कारण धावांचा ओघ कमी झाला होता. धावा येणं अवघड झाल्या होत्या. समोरचा संघ अतिरिक्त धावा देत होता, परंतु बॅटने धावा येणं फार अवघड झाल्या होत्या आणि त्या धावा इथे मात्र आल्या. 4 धावा सुयोगच्या बॅटमधून. सुंदर चौकार पाहायला मिळाला. इथे मात्र स्लोअरवर चेंडू होता, खूप आखूड टप्प्याचा चेंडू होता. संधी मिळाली चेंडू वळवण्याकरता. वेळ खूप होता सुयोगकडे आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे सुयोगने उठवला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. तिसऱ्या षटकामध्ये खूप काही पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ज्याच्यामध्ये पेनल्टी देखील पाहायला मिळाली. एक टॅलेंट इथे क्रिकेट पाहायला मिळतोय. प्रदीप शिंदे, राकेश मोरे का टॅलेंट अंपायर दोस्ती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली कामगिरी. यावेळेस स्लोवर चेंडू फसवलेच वेगळा आणि अर्थातच चेंडू गेला पुन्हा एकदा एस्ट्रेच्या ग्लोव्हजमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 26 धावा दापोलीकर जमा आहेत. विजय करता अजूनही 40 धावांचं उद्दिष्ट शिल्लक आहेत आणि हे
उद्दिष्ट पार करण्याकरता आपल्याकडे 14 चेंडू 40 धावा. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय राईट ओव्हर द विकेट. यावेळेस राईट राऊंड द विकेट चेंडू फेक केली, गोलंदाजच्या दिशेने चेंडू तटवलाय. तिथे मात्र 2 शतरक्षक चेंडू अडवण्याचा सुंदर प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी मात्र 2 धावा दोन्ही फलंदाजीने पूर्ण केल्यात. 2 धावा इथे मात्र खेड संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. या स्पोर्ट्स ज्यांनी प्रथम फलंदाजी केली, टॉस जिंकला आणि त्यानंतर मात्र SR स्पोर्ट्स खेड हा संघ पाठलाग करतोय 66 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा संधी पेनल्टीने 2 धावा मिळाल्या. आता मात्र आव्हान असेल 13 चेंडू आणि विजय करता 38 धावा. यावेळेस चांगला फटका आहे स्वेगच्या बॅटमधून. या ठिकाणी शतरक्षक आहे, चेंडू आडवेल, फेक करेल. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा. सुयोग मात्र एका बाजूने छान सुंदर फलंदाजी करतोय, ज्याच्या बॅटमधून षटकार आला, ज्याच्या बॅटमधून चौकार आला आणि सुयोगने आतापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी केली. 30 धावा दापलकर जमा आहेत. विजय करता 12 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान आहे. निम्मा टप्पा आपण पार केलाय, निम्मा टप्पा अजूनही पार करायचा आहे आणि त्यामध्ये निश्चितच पॉवर प्लेचं षटक देखील येईल. 12 चेंडू 36 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. तुम्ही पाहताय दोस्ती चषक 2023 पर्व दुसरं. पुनश्च एकदा तमाम खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं मनापासून सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय दोस्ती चषक 2023 पर्व दुसरं. मॅच आजच्या पहिल्या दिवसातला पहिला मॅच सुरू आहे. सिया स्पोर्ट्स दापोली संघाने एक आव्हान दिलंय RS स्पोर्ट्स खेड संघाला. पॉवर प्लेचं षटक इथे सुरू झालंय. स्ट्राईक वरती सनी चव्हाण यावेळेस ऑफस्टच्या बाहेर आलाय. चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय आणि अर्थातच लॉंगॉनमध्ये चेंडू पोहोचला. 1 धाव इथे मात्र प्राप्त झाली. पॉवर प्लेचं षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव. धावसंख्या 31 धावा. विजय करता जर पाहिलं ना तर 11 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांचं आव्हान आहे. SR स्पोर्ट्स खेड संघाला या षटकामध्ये पॉवर जनरेट करावीच लागेल, कारण हे फार महत्त्वाचं षटक असेल, हे निर्णायक षटक असेल, खास करून पाठलाग करणारा संघ म्हणजेच RS स्पोर्ट्स खेड. यावेळेस पॉस्टच्या बाहेरचा चेंडू, खराब शॉट सिलेक्शन, निर्धाव चेंडूची सांगता झाली. पॉवर प्लेचं 2 चेंडू फेकले गेले आणि त्याच्यावर मात्र चांगली चेंडूची फेक गोलंदाज अनुपने केले. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय जो इन्फॉर्म बॅट्समन आहे सियोग, ज्याने चांगली फलंदाजी केली. आतापर्यंत 9 चेंडू तो खेळला. 1 षटकार 1 चौकारांशी 16 धावांवरती खेळतोय सियोग. राऊंड द विकेट. यावेळेस लॉंग बॉलमध्ये चेंडू येतोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि सहजरित्या चेंडू हातामध्ये पोहोचला आणि तत्पूर्वी मात्र अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. सनी चव्हाण याने मात्र ही जबाबदारी घेतली आणि 2 धावा इथे प्राप्त झाल्या. परंतु 2 धाब्याने फार मोठा बदल होणार नाहीये. धावसंख्या 33 धावा. विजय करता अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. निम्मा टप्पा आत्ता आपल्याकडनं पूर्ण केला गेला आणि विजय करता अजूनही 9 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू फार निर्णायक असतील, पहा लक्षात घ्या. हे 3 चेंडू फार निर्णायक असतील गोलंदाजीसाठी देखील आणि फलंदाजासाठी. जाऊया मॅच आतमध्ये. अनुप राईट राऊंड विकेट या षटकातला पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू वळवलाय, परंतु या चेंडूवर आता मात्र चेंडू सीमा पार झाला. परंतु इथे चूक केली होती सुयोगने. लेट खेळला होता परंतु फायदा झाला सुयोगला. 4 धावा इथे निश्चित आल्या. या 4 धावा देखील फार महत्त्वाच्या आहेत. मी म्हटलं की 3 चेंडू जे शिल्लक आहे ते फार महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला चेंडू इथे चौकार फलंदाच्या पारड्यामध्ये गेला 4 धावा देऊन. परंतु अजूनही 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील जे अनुप फेकेल आणि अर्थातच स्ट्राईकवरती सुयोग ज्याने चांगली फलंदाजी केली या मॅचमध्ये. जर पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावर तो मैदानामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर चांगली फलंदाजी केली तो सुयोग स्ट्राईकवरती. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक सुरू आहे. 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता ह्या मॅचमध्ये.
पहिल्या दिवसातला पहिला मॅच. अनुपचा सुंदर चेंडू, सुंदर लाईनवरती परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळत आहेत. अर्थात अनुप एक चांगल्या लाईनवरती गोलंदाजी करतोय. क्रिकेटमध्ये म्हणतात ना, यॉर्कर आणि रमेश तेंडुलकर, सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर, इथे मात्र नतमस्तक व्हावं लागतं. एक धाव इथे निषिद्ध खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या 38 धावा. विजय करता अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू अत्यंत महत्त्वाचा का ठरतोय, कारण याच्या आधी पाहिला तर एक चौकार वगळता पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, तर हा चेंडू फार महत्त्वाचा असेल. चेंडूची फेक करेल अनुप. स्ट्राईक वरती बाहुबली सनी चव्हाण. यावेळचा पुढचा चेंडू राऊंड विकेट फेकला जाईल. पुढे सरसावलाय, जोरदार तडाखा दिला इथे सनी चव्हाणने. चेंडूला पाठवली सीमारेषा बाहेर. महत्वपूर्ण 4 धावा इथे मात्र येताना दिसल्या सनीच्या बॅटमधून आणि 4 धावेने धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या 42 धावांवरती पोहोचलाय आणि आता मात्र पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 चौकार येताना दिसले. एक चौकार सुयोगच्या पाठमधून आला आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे षटक क्रमांक संपलाय. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झाले. अर्थातच पाणी जाईल, पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ दे. तर आपण पाहतो या ठिकाणी सिया स्पोर्ट्स दापोली विरुद्ध एसआर स्पोर्ट्स खेड अशी ही तगडी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या दिवसातली पहिली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दापोली तालुका, दुसऱ्या बाजूला खेड तालुका अशी लढत. पाणी जाऊ दे, पाणी दोन्ही संघाकडून पाणी जाऊ दे. स्कोरिंग पण कर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तमाम खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं मी दोस्ती चषकामध्ये बाळू संगरे आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्र, दोस्ती चषक म्हणजेच रखांगे कंपनीच्या माध्यमातून येणारी ही लाडकी स्पर्धा, टेनिस विश्वातली एक महत्त्वपूर्ण स्पर्धा दापोलीच्या या प्रांगणावरती सुरू आहे. आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये या मॅचला प्रारंभ झाला. सिया स्पोर्ट्स दापोली संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आणि एक छान सुंदर आव्हान दिलंय. आव्हान येऊन आता पोहोचलंय 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे इथे विजय करता एसआर स्पोर्ट्स खेड या संघाकरिता. यावेळेस चूक केली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र एक अवांतर धाव निश्चित मिळेल, परंतु त्या बदल्यामध्ये सुयोगला माघारी परतावं लागेल. परंतु अजूनही जर पाहिलं ना 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजय करता 23 धावांची आवश्यकता असताना आता मात्र सर्वस्वी जबाबदारी ही सनीला आपल्या खांद्यावरती घ्यावीच लागणार आहे. कारण इथून पुढे आपल्याला विजयाला गवासणी घालण्याकरता एसआर स्पोर्ट्स खेड संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याकरता आपल्याकडे चेंडू शिल्लक 6, विजय करता 23 धावांची आवश्यकता. हे आव्हान पार करण्याची क्षमता निश्चित सनीमध्ये आहे. तर तो काय करेल हे आता पाहावं लागेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्या आधी आपण काय केलं हे फार महत्त्वाचं नाही आहे. या मॅचमध्ये काय करताय, किती योगदान देत आहे हे फार महत्त्वाचं आहे. तर ते काय होईल याच्याकरता आता आपल्याला मात्र पाहावं लागेल. अजूनही 6 चेंडू आणि 23 धावा. तर आपण पाहतोय दोस्ती चषक 2023 ची ही देखणी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये असताना सहा चेंडू 23 धावा. गोलंदाजीचा विचार केला ऋषी गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू त्याने वंतर फेकलाय, खराब चेंडू फेकलाय आणि इथून पुढे 6 चेंडू फेकायचे आहेत. 23 धावा विजय करता आवश्यकता असताना सनी ऑन स्ट्राईक
काय केलंय मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि तिथूनच दरोडेखोर घुसला आणि एसट्या उद्ध्वस्त केल्या. बाहुबली सनी चव्हाण बॅक टू द पॅव्हलियन. आउट. खराब फलंदाजी, खराब शॉट सिलेक्शन. याच्यावरही एकेरी दुहेरी धावा घेता आल्या असत्या, याच्यावरही षटकार चौकार खेचता आला असता, परंतु सनी चव्हाणने तो चेंडू सोडून दिला. चेंडूने मात्र एष्ट्यांचा वेध घेतला आणि अशा प्रकारे एक मोठा विकेट पाहायला मिळाला. चूक केली. गॉन. 5 चेंडू 23 धावा. मॅच अजूनही संपलेलं नाही आहे, लक्षात घ्या. मॅच अजूनही ऑन आहे. 5 चेंडू अजूनही आपल्याकडे आहे. 23 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. अजूनही मॅच ऑन आहे. सियासफोर्ड दापोली संघाने याच्या आधी 4 धावा आपल्या बोनस स्वरूपात ऑलरेडी दिल्या आहेत. त्यानंतर देखील आपल्याला इथे झगडावं लागतंय का नियोजन करावं लागेल. नियोजन फार महत्त्वाचं आहे आणि हे नियोजन आपल्याला करावं लागेल. 5 चेंडू 23 धावा. न्यू बॅटर सौरभ आता मैदानामध्ये दाखल झालाय, जो डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि त्याच्यासमोर आव्हान आता उभा असेल. 5 चेंडू 23 धावा. नुकताच आऊट झाला सनी चव्हाण. त्याच्या बॅटमधून आज कमाल पाहायला मिळाली नाही. त्याची बॅट आज चालताना दिसली नाही आहे. खराब फलंदाजी इथे पाहायला मिळाली. सुयोगने एकाएकी चांगली झुंज दिली, परंतु इतर खेळाडूंनी मात्र त्याला साथ दिली नाही आहे. एक चांगली भागीदारी अपेक्षित होती, ती झाली नाही आणि आता परिणाम जर पाहिला तर स्कोरबोर्डवरती दिसेल. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. सौरभ ऑन स्ट्राईक. यावेळेचा पुढचा चेंडू ऋषी. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू काय करतात, दबाव निर्माण करतात फलंदाजावरती. मी सकाळपासून तेच सांगतो, निर्धाव चेंडू फार मोठे महत्त्वाचे असतात, किमती असतात आणि ते चेंडू इथे फेकले गेले आणि त्याचा दबाव आता फलंदाजावरती दिसतो. यावेळेचा पुढचा चेंडू ऑस्टनच्या बाहेरचा चेंडू पंच हात वाहिलं सांगतात. खराब चेंडू. एक अवांतर धाव इथे मात्र ऋषी बहाल करतोय, पण तो तत्पूर्वी मात्र 2 चेंडू त्याने निर्धाव फेकले. एका चेंडूवर इष्टा उद्ध्वस्त केल्या सनीच्या. त्यानंतर एक सौरभ करता त्याने एक निर्धाव चेंडू फेकलाय आणि एकेरी अवांतर धावा तो फेकतो, परंतु त्या बदल्या मात्र निर्धाव चेंडूचे देखील तो सांगता करतो. इथे पहा, सर एक चेंडू निर्धाव चेंडू. प्रेशर, पूर्ण दबाव इथे आता फलंदाजावरती आहे, कारण इथून पुढे खूप अवघड स्थितीमध्ये आपला संघ पोहोचला. 3 चेंडू 22 धावा. अशक्य असं आव्हान इथे आता मात्र डोळ्यासमोर उभं राहिलंय. त्याचं कारण सुरुवातीपासून नियोजन चुकला, सुरुवातीपासून खराब खेळ झाला आणि त्याचा परिणाम हा आता मात्र स्कोरबोर्ड दिसतोय. SR स्पोर्ट्स खेडचा संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय असं मात्र आता मानावं लागेल, कारण इथून स्थिती फार बिकट स्थिती असेल. 2 चेंडू आणि 21 धावा. इथे मात्र अनपेक्षित असं आव्हान उभं राहिलं SR स्पोर्ट्स खेड संघावरती. सुरुवातीला असं वाटलं होतं, ज्यावेळेस सियासफोर्ड दापोली संघाची फलंदाजी संपली त्यानंतर कदाचित चर्चा अशी झाली असेल की इथे संधी निश्चित खेड संघाला आहे, परंतु सियासफोर्ड दापोलीच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि त्याहीपेक्षा खेडच्या संघाने खूप खराब फलंदाजी केली, बागेदारी उभी केली नाही आहे. सुरुवातीपासून आपण पाहिलं ज्याने खराब शॉट सिलेक्शन केले, त्यामध्ये अर्थातच आपण पाहिले ज्याच्यावरती मोठी मदार होती चेतन, याने एक रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. तो जर सरळ खेळला असता तर कदाचित चांगली भागीदारी उभी राहिली असती आणि विजयाच्या दिशेने जाण्याची संधी उपलब्ध झाली असती. तसं झालं नाही आहे आणि त्याचा परिणाम आता मात्र SR स्पोर्ट्स खेडचा संघ कदाचित पराभवाच्या दिशेने जातोय अशी स्थिती निर्माण झाली. क्रिकेट आहे आणि क्रिकेट, सरडा आणि राजकारण अमोलजी रात्रीत रंग बदलतात. क्रिकेट हा 1 चेंडू नंतर रंग बदलतो, याच्यावर विश्वास ठेवता येत नाही आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 चेंडू मात्र शिल्लक आहे. विजय करता आवश्यकता आहेत 21 धावा. सुरेख चेंडूची सांगता झाली. अशा प्रकारे पहिला मॅच इथे समाप्त झालाय. सियासफोर्ड्स दापोली संघाने या मॅचवरती विजय संपादन केलंय आणि अर्थातच SR स्पोर्ट्स खेडचा संघ इथे पराभूत होतोय. तर अर्थात पाहतो या स्पर्धेकरता RS 2020 स्पोर्ट्स या स्पोर्ट्सकडून अर्थातच याचे प्रोप्रायटर आहेत चेतन विकास सुर्वे, ज्यांचा शॉप खेडमध्ये आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर क्रिकेटला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. तिथे ब्रँडेड टी शर्ट असतील, बॅट असेल, इतर सगळ्या गोष्टी